चला तर मग आज आपण जाऊया भव्य दिव्य अशा नगरीमध्ये. रामजी आणि अनाई पोटी जन्मलेल्या तसेच जंगलू हा पतिदेव मिळालेल्या पावन नगरीमध्ये मी तुम्हाला घेऊन जात आहे. तर त्या नगरीचे नाव आहे पारडसिंगा. चला तर मग. तुम्हाला माहितीच आहे अधिक मासाला सुरुवात झालेली आहे. तर आज आपण जाणार आहोत पारडसिंगा येथील श्री सती अंसा माता मंदिर येथे. चला तर मग माझ्यासोबत. तर हे आहे पारडसिंगा मंदिर येथील मेन गेट. येथून एंट्री केली जाते. तर मंदिराच्या बाहेर सुद्धा दुकाने लागली आहे. तर हा आहे नागपूर अमरावती हायवे मार्ग. बघू शकता इथून एंट्री केली जाते. तर हे आहे ध्यान मंदिर. अगोदर अंसा माता जिवंत असताना याच मंदिरामध्ये राहत होत्या. तर तुम्हाला माहितीच आहे की अधिक मास चालू झाले असल्यामुळे मंदिरामध्ये गर्दी वाढत आहे आणि लोक जिथे तिथे देवदर्शनाला जात आहेत. चला तर मग बघा हा परिसर किती छान आणि सौंदर्य वातानुकूलित आहे. आई अंसा मातेने काही केलेले चमत्कार फोटो इथे आहे. तर हा फोटो आहे आईनी वीज पडत असताना हातावर झेललेली आहे. तर वीज तेथेच थांबलेली आहे. तर हे काही अंसा मातेचे फोटो आहे भक्तांनी गिफ्ट केलेले आहे. तर या फोटोमध्ये बघू शकता अंसा मातेने काही भक्तांनी सुद्धा तिचे चमत्कारिक रूप पाहिलेले आहे. हा बघू शकता फोटो. त्यामध्ये अंसा मातेला साप डान्स करत आहेत. तर ते त्याला म्हणत आहे की घे घे कर. हा शब्द तिने वापरलेला आहे आणि साप तसेच तिथून निघून गेला. हा अंसा माता येथील परिसर आहे. बघू शकता किती छान आहे. तर मंदिरातील परिसर हा खूप छान आहे. सुंदर वातानुकूलित आहे आणि थंडगार सुद्धा आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान आहे मंदिर बनवलेलं. तर हा फोटो आहे अंसा मातेचा. मोठमोठे फोटो भक्तांनी गिफ्ट केलेले आहे. अंसा माता मंदिर हे पारडसिंगा गावापासून अगदी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर. अगोदर अंसा माता पारडसिंगा या मंदिरामध्येच राहत होत्या छोट्याशा. पण ते मंदिर छोटे असल्या कारणाने अंसा मातेचे आईचे वाढते भक्त पाहून ते मंदिर 1 किलोमीटर अंतरावर छान असे सुंदर बांधण्यात आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही मंदिरात. जर तुम्हाला मंदिराच्या बांधकामात सरळ हाताने मदत करायची असेल तर इथे पावतीसुद्धा फाडली जात आहे. बघू शकता तुम्ही इथे पावती फाडल्या जाते आणि तसे मंदिरातील शुद्ध गाईचे गोमूत्रसुद्धा विकले जाते. तर प्रत्येक बॉटल ही 10 रुपये आहे. तसेच येथे दानपेटी. तुम्हाला दानपेटीमध्ये सुद्धा पैसे टाकायचे असेल तर तिथे मोठी अशी दानपेटी ठेवलेली आहे. जर तुम्हाला चप्पल स्टँडसुद्धा पाहायचे असेल तर चप्पल स्टँडचे दुकानसुद्धा आहे. येथे तुम्ही चप्पल सुरक्षित ठेवू शकता आपली. हा मार्ग ध्यान मंदिराकडे जाण्याचा आहे. तर तुम्हाला लहान मुलांना टॉय ट्रेनमध्ये बसायचं असेल तर टॉय ट्रेनसुद्धा खेळण्यासाठी आहे आणि गाडीसुद्धा खेळण्यासाठी आहे. तर हे समाधी मंदिर आहे. इथून समाधी मंदिरामध्ये एंट्री केली जाते. बघू शकता किती छान परिसर आहे. तर हा मंदिरामध्ये जाताना छान असे हिरवीगार दोन्ही बाजूने हिरवीगार झाडे लावलेली आहे. तर बघू शकता तुम्ही सौंदर्यानुकूलित वातावरणात हे मंदिर वाढलेलं आहे. तर आपण इथे पूजेसाठी रांगेमध्ये लागू शकतो. बघू शकता तुम्ही हे रांग पूजेसाठी जाण्याची आहे. समाधी मंदिरामध्ये फोटो काढण्यामध्ये सक्त मनाई आहे. तर आपण तेथे फोटोसुद्धा किंवा रेकॉर्डिंगसुद्धा करू शकत नाही. बघू शकता किती छान लायटिंगनी सजवलेले आहे. तरी पण अधिक मासाला सुरुवात झाली आहे. अधिक मासामुळे जास्तीच गर्दी मातेच्या मंदिरामध्ये वाढलेली आहे. पूजा झाल्यानंतर आपण आतमध्ये मंदिरामध्ये बसू शकतो. मंदिरामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. तर जर तुम्हाला पैसे वगैरे दानपेटीमध्ये टाकायचे असेल तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये दानपेटीसुद्धा ठेवलेली आहे. तसेच तुम्ही इथे कासवची पूजासुद्धा करू शकता आणि हा भक्तांनी दिलेला गिफ्ट पाळणा आहे. तर तुम्ही तेथे अंसा मातेची फोटो ठेवली आहे. तर तेथे सुद्धा तुम्ही पूजा करून घेऊ शकता. बघू शकता किती छान हॉल आहे. तर हा अंसा मातेची पूजा झाल्यानंतर तुम्ही कासवाची सुद्धा पूजा करू शकता. मंदिराच्या बाहेरील भागामध्ये सुद्धा अशी कलाकृती काढलेली आहे जी पाहायला खूप छान वाटते. जांभळीच्या झाडाखाली उठून आई छान अशा स्नान करायच्या. भव्य असे स्नान करायच्या.
ही साईड म्हणजे ध्यान मंदिराची मागची साईड आहे. येथे आहे बसायच्या, आंघोळ करायच्या आणि फिरायला सुद्धा येत होत्या जिवंत असताना. तर बघू शकता हा परिसर सुद्धा किती छान आहे. तर आईने खूप असे मोठमोठे चमत्कार केलेले आहे, त्यामुळे भक्तांची गर्दीसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. हे आहे आई येथे जिवंत असताना आपले जेवणसुद्धा करत असे. तर तेथे आता फोटो ठेवलेला आहे, बघू शकता. तरी भक्तगण इथे पूजा करण्याकरता येतात. काही भक्तगणांनी पाहिलेलं आहे. जर तुम्हाला इथे राहायचे असेल तर तुम्ही या परिसरामध्ये सुद्धा राहू शकता आणि नारळ फोडायचे असेल तर तुम्ही इथे नारळ फोडून घेऊ शकता. बघू शकता इथे नारळ फोडण्याची व्यवस्था केलेली आहे. जर तुम्हाला रूम करून सुद्धा राहायचे असेल तर इथे भक्तनिवास म्हणून आहे, तेथे तुम्हाला रूम दिली जाते. आपल्याला या मंदिरामध्ये सुंदर असा नैसर्गिक वातावरणाचा आस्वाद घेता येईल, कारण की येथे सुंदर अशा. तर येथे आम्ही ध्यान मंदिराकडे जात आहे. ध्यान मंदिराची समोरची साईड आहे. खूप छान कलाकृती इथे काढलेली आहे. जर आपण थकून आपल्याला जेवण करायचे असेल तर तेथे जेवणसुद्धा आपल्याला मिळतं. प्रत्येक व्यक्ती 50 रुपये प्रमाणे आपल्याला कुपन मिळून जेवणसुद्धा केले जाते. बघू शकता हा जेवण करण्याचा हॉल आहे. तर येथे स्वयंपाक रूम आहे आणि हे जेवण करण्याचा मोठा हॉल आहे. बसण्याची सुसज्ज अशी व्यवस्था आहे. तसेच जेवणसुद्धा खूप छान मिळते. जेवणामध्ये आपल्याला 2 भाज्या, भात, पोळी आणि वरण, तसेच कढी आणि बुंदीचा लाडूसुद्धा मिळतो प्रसाद म्हणून. खूप छान जेवण असते. तर तुम्ही नक्की इथे ट्राय करून बघू शकता. आणि वाढण्याची सुद्धा आपल्याला इथे व्यवस्था केलेली आहे आपल्यासाठी. तर बघू शकता याच्यामध्ये 2 भाज्या दिल्या आहे, भात दिला आहे आणि वरणसुद्धा दिलेलं आहे. तर जेवण करून संध्याकाळचा आस्वाद घेत खूप छान अशी झाडांची हिरवीगार झाडे बघत आम्ही आमच्या घराकडे आलो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग धन्यवाद.